नमस्कार मंडळी. तर चला, मी केला होता मसाले भात. हा मसाले भात केला होता मी. आमच्याकडे काकडा असते, तर काकडा समाप्ती म्हणून कार्यक्रम ठेवला होता. प्रत्येक वर्षीच राहते, पण मोठा कार्यक्रम राहते. डाळभाजी, भात, पोळ्या असं काही सूप वगैरे. पण ह्यावेळेस प्लॅन थोडासा बदलला, तर मग मसाले भातच करायचं ठरवलं. तर इथे मग मसाले भात बनवायला घेतले होते. तर 7-8 पायल्यापर्यंत मसाले भात मी घरीच बनवते. त्याच्यावर राहिला तर मग आचारी वगैरे सांगते. सहसा मी घरीच बनवते, कमी राहिला तर. ते तर 3-3.5 पायल्याचाच असा भात होता, तेवढा काही जास्त नव्हता. मग महाप्रसादाचा कार्यक्रम करावाच लागत होता. काकडा समाप्ती म्हणून मसाले भात बनवायचा होता. तर मग मी घरीच मसाले भात बनवायला घेतला. तर आधी सगळं भाजीचं वगैरे कापून, कांदे, टमाटे, मिरची, जे साहित्य लागतं ते कट करून आधीच घेतलं होतं. आणि एकटीच असल्यामुळे सगळं जवळजवळ घेऊन घेतलं बनवायला. म्हणजे मग कसं थोडं सोपं जाते, धावपळ होत नाही. आणि ते वर गॅस ठेवली काही दिसत नाही म्हणून खालीच गॅस घेऊन घेतली. गंज मोठा असल्यामुळे खालीच घेतली, मग खालीच बनवायला लागली. तर इथे मग तेल वगैरे टाकून, मसाले वगैरे सगळं टाकून घेतलं. आणि मी आचार्याचं बघितलेलं आहे ना खूपदा ना. आता मला 3-4 वर्ष झाली, मी स्वतः बनवते. थोडासा एक्सपिरियन्स आहे मला. खूप काही नाही, पण खूप चांगला बनवते. एकदम काही वाईट बनवत नाही. आवडते सगळ्याला असा, तर मीच बनवते. तर मग असं मसाले वगैरे सगळे टाकून घेतले. आणि मग ते शिजतच होते, तेवढ्यामध्ये माझं पार्सल पण आलं. पण पार्सल काही केलं नाही. मसाले वगैरे शिजल्यावर मग इथं टमाटे वगैरे टाकून घेतले. आणि हे मसाले भात काही पंगत म्हणून काही होतं नाही, मग ड्रोनमध्येच द्यावं म्हटलं. तेवढं काही टेन्शन नव्हतं. 1-1:30 वाजला होता. 1-1:30 वाजता कामं वगैरे झाल्यावर मसाले भात बनवायला घेतला. म्हणजे ते टमाटे वगैरे हे तेलामध्ये झाले. मग वाटाणे होऊ दिले आधी 15-20 मिनिट तेलामध्ये. ते थोडे अर्धेफार झाले. रात्रीच भिजत घातली होती वाटाणे वगैरे, वेळेवर काही नव्हते. ते वाटाणे झाल्याच्या नंतर मग आलू टाकून ते पुन्हा अर्धा तास शिजू दिले त्याच्यामध्ये 15-20 मिनिट. ते झाल्याच्या नंतर पाणी टाकलं. इथे मी आधीच पाणी टाकत असते. मसाले वगैरे सगळं झालं, आलू वाटाणे वगैरे शिजले की पाणी टाकून देते. मग ते कसं चांगलं उकळी येऊ देते. आणि त्याच्यानंतर मग तांदूळ धुवून टाकते. आधी कशी करायची, तिखट मीठ वगैरे सगळं झालं की त्याच्यात तांदूळ टाकायचे, नंतर पाणी टाकायचे. पण हे तशा भात जसा घेऊन जाते, आसट झाल्यानंतर कसं पिटल्यासारखं होते. मी आधी असं करते, आचारी टाईप. पाणी वगैरे टाकून घेतलं, ते उकळी आलं, मग त्याच्यामध्ये तांदूळ टाकून घेतलं. तांदूळ टाकल्याच्या नंतर मग इथं माझा हा शिजून तयार झाला. भात झाल्याच्या नंतर मग मी मुलांना बोलून त्याचं वाटप केलं. अशा पद्धतीनं झाला माझा मसाले भात. आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. नाही बाप्पा, मी का एकासाठी येतो का बाई सांगते. कधी होतं थोडंसं होते येते.